मनात जर प्रसन्नता जागवली आणि प्रसन्नतेने त्याचा अनुमोदन केलं तर त्या अनुमोदनाने सुद्धा तुम्ही पुण्याचे भागी बनता, नाही का? भगवान काय म्हणतात, धीरोच दान अनुमोदमान तेने व होती सुखी परात्मा. जे लोक ज्ञानी असतात, बुद्धिमान असतात, ते लोक या स्वतः तर दान देतातच, पण ज्ञानी व्यक्ती आहे ना, तर दुसरं जरी दान दिलं ना, त्या दानाला सुद्धा बघून आपल्या मनात प्रसन्नता जागवतात आणि प्रसन्नतेने त्याचं अनुमोदन करतात. या प्रकारच्या अनुमोदनाने तेने व होती सुखी परात्मा. त्याच पुण्यकर्माने ते लोक हा देह सोडून गेल्यानंतर सुखी बनतात, नाही का? मग असं पुण्य करता आलं पाहिजे. आता तुम्ही इथे कठीण जीवनदानाच्या पुण्यात सहभागी होतात, सगळे लोक याच्यामध्ये होतात, पण तुम्हाला त्याची फिलिंग आली पाहिजे, त्या पुण्याचा काहीतरी संचय तुमच्या वाट्यामध्ये आला पाहिजे, तुमच्या चित्तामध्ये त्या पुण्याचा संचय झाला पाहिजे. नुसते आले आणि कोरडे उठून निघून गेले ते त्यांचा काही लाभ नाही. तुम्ही त्या पुण्याचे भागी बनले पाहिजे. मग पुण्याचे भागी बनण्याचे 3 प्रकार असतात. एक व्यक्ती असतो जो प्रत्यक्ष ज्याने जबाबदारी घेतली असते, तो आपल्या मेहनतीने कष्टाने तयार केलं जे काही जीवन असते तेव्हा तो दान देतो, तर तो प्रत्यक्षरित्या दान देण्याचं पुण्य प्राप्त करतो. दुसरा व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होतो. एवढंच नाही, कधी कधी ह्या जीवनदानाच्या याच्यामध्ये छोटंसं तरी कर्तव्य केलं नाही, मग ते कोणतंही छोटंसं योगदान का असेल, पण हे पुण्य मूळ करून केलं असेल तर त्याच्यामध्ये केलेला सहभाग तो सुद्धा व्यक्ती समान पुण्याचा भागी बनतो. आणि म्हणजे दुसरा म्हणजे सहभागी झालेला, सहयोगी बनलेला. आणि तिसरा व्यक्ती असतो तो प्रत्यक्षही देत नाही, त्या सहभागी होत नाही, पण तो त्या पुण्यकर्माला पाहतो आणि मनामध्ये प्रसन्नता जागवतो. साधू साधू, किती महान पुण्यकर्म आहे. आणि अशा प्रकारे हृदयामध्ये प्रसन्नता जागवून त्या पुण्याचं अनुमोदन करतो, साधुवाद देतो, तर तो व्यक्ती सुद्धा तिसरा व्यक्ती या पुण्याचे भागी बनतो. पुण्याचा भागी म्हणजे छोटंसं नाही, मी तर काय केलं नाही, ते लोक करत होते, मी फक्त गेलो, असं नाही. आपली बुद्धी वापरा, आपली प्रज्ञा वापरा, भगवंताचा श्रावक जसा करतो त्या पद्धतीने पुण्य करा. धीरोच दानम अनुमोदमान, धीर ज्ञानी व्यक्तीसारखा पुण्याचं अनुमोदन करणं शिका आणि यातूनही तुम्ही ते महान पुण्याचे भागी बनू शकता, नाही का? मग असं मार्गदर्शन माहिती असलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडे ज्ञान असते तेव्हा आपलं मन, आपलं चित्त पुण्याने भरून जाते. आणि हे पुण्य साधारण नाही, कठीण जीवन दानाचं पुण्य हे संघाला दिलेलं दान पुण्य असते. आणि संघाचं दान कसं असते, अनुत्तर पुण्य खेळताना या अनुत्तर पुण्य राहते. अनुत्तर पुण्य म्हणजे काय, जे निर्वाणाला कारण बनणारं पुण्य. मग इथे असं निर्वाणाला कारण बनणारं पुण्य किंवा दान देत असताना, दिल्या जात असताना मग आपण शहरावेळेला असं का बरं पाहतो किंवा दक्ष का बरं देत नाही. आपल्या बुद्धीचा वापर करा, दक्ष व्यक्ती बना, दानाचं महत्त्व समजून घ्या. तुम्हाला दानाचं महत्त्व समजलं ना, तुम्ही असे राहत नाही. बघा बौद्ध देशामध्ये लोक कसे राहतात, जेव्हा एक व्यक्ती दान देतो ना तर 1000 व्यक्ती राहू द्या, तिथे पिन ड्रॉप सायलेन्स असते. एक तर हात जोडून त्याचं अनुमोदन करतात, हात जोडले नाही तरी त्या पुण्याला बघत बघत मनात प्रसन्नता जागवतात. हे शिकला पाहिजे, हा धर्म आहे. जेव्हा तुमच्यामध्ये ह्या गोष्टी येतात ना तेव्हा तुम्ही धार्मिक बनता. धार्मिक होणे म्हणजे फक्त ड्रेस कोड घातल्यानंतर नाही होत, जन्माने नाही होत, तुम्हाला सर्टिफिकेट दिल्याने नाही होत, किंवा आपण स्टेजवर पुष्कळ बोलल्याने पण नाही होत. धार्मिक बनतो या प्रकारच्या छोट्या छोट्या सद्गुणाला धारण केला. तुम्ही विहारामध्ये प्रवेश करता, विहार प्रवेश करताना मी कसा केला पाहिजे, भगवंताला आल्यानंतर कसं बसलं पाहिजे, कसं वंदन केलं पाहिजे, भिक्षूंना कसं दान दिलं पाहिजे, भिक्षूंपासून किती डिस्टन्स ठेवला पाहिजे, हे सगळंच कर्तव्य जेव्हा समजते त्याने तुमची धार्मिकता येते. ते फक्त तुम्ही त्या व्यक्तीचा गौरव करत नाही, त्याच्यामध्ये धर्माचा गौरव करता. आणि हा धर्म तुमच्यामध्ये पाहिजे. ज्यांच्यामध्ये धर्म असतो आणि तो व्यक्ती जेव्हा धर्म आचरण म्हणजे काही पुण्य करतो, त्या माणसाचं पुण्य फार मोठं असतं. म्हणून आपल्या चित्ताला असं उपजाऊ बनवलं पाहिजे, आपल्या चित्ताला उपजाऊ बनवलं पाहिजे. जर आपल्या चित्तामध्ये दगड धोंडे, जसं शेतामध्ये दगड धोंडे असतात, गवत राहते, नाना प्रकारचे हे राहतात, तिथे आपण जर बीज टाकलं तर चांगलं उगते का? नाही उगत. पण जर सुपीक जमीन असेल, निर्मळ स्वच्छ केलेली जमीन असेल, तिथे जास्त दगड धोंडे नाही, गवत नाही, एकदम निर्मळ बनवले आहे, तिथे जर बीज टाकलं तर तिथे छान उगवते, नाही का? तिथे छान उगवते आणि उगलेलं फार महान फळ देते. मग तशा प्रकारे आपलं पुण्य महान फळ
महाफलदायी बनावं असं जर तुम्हाला वाटत असेल, मग तुमच्या मनाला तुम्ही निर्मळ बनवलं पाहिजे, नाही का? तुमच्या मनाला निर्मळ बनवलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, तुमच्या मनाला जर निर्मळ करायचं असेल, तुमच्या मनातले सगळ्या दोषाला दूर करायचे असेल, तर त्याच्यामध्ये तुमच्या श्रद्धा पाहिजे. दान देण्याच्या पूर्वी तुमच्या श्रद्धा पाहिजे. तुमच्यात फिलिंग बघा, तुम्ही जेव्हा इथे बसतात तुमच्यात काय भाव आहे. भगवान बुद्ध तुमच्या समोर असते तर तुम्ही कसे इथे बसले असते, तुम्ही फील करा. तुम्हाला अगोदरच्या प्रवचनात पण बोललो होतं हेच वाक्य, तुम्ही साक्षी असेल काही लोक, नाही का? भगवान बुद्ध असो का भगवंताच्या परिणामाचा काळ असो, जेव्हा तुम्ही एक समान श्रद्धा ठेवता, पुण्यामध्ये भेद नसतो, नाही का? पुण्यामध्ये भेद नसतो. समे चित्ते समान फल, समान चित्त आहे तर समान फळ मिळते. मग असं सौभाग्य असताना मग आपण आपल्या बुद्धीचा वापर का करत नाही? मग आपण तशाच प्रकारे देण्याच्या अगोदरची श्रद्धा आली पाहिजे. आणि ज्यांच्या हृदयात श्रद्धा असते त्याच्या हृदयामध्ये प्रीती असते, आनंद असतो, त्याचं शरीर गदगदून जाते. माकडासारखं तो इकडे तिकडे बघत नाही, त्याच्या शरीरामध्ये स्थिरता राहते. ज्यांच्या मनात प्रीती असते त्याचं शरीर असं प्रशस्त बनतं, शरीर असं शांत भाव, त्याचा बघण्याच्या भावामध्ये सौम्यता राहते, त्याच्या शरीराचं काही दान द्यायच्या भावामध्ये सौम्यता राहते. ती स्मृती, ती श्रद्धा, नाही का, ती चेतना सगळं जुळून राहते. आणि अशा चेतनेने अशा पद्धतीने पुण्य केल्या जाते. महाफलदायी असते. तुमच्या मनाला तुम्ही सुखी करणारे बनतात. पण हे तर एका गुणधर्माचं आहे बघा. भगवान म्हणतात देताना सुद्धा, देण्याच्या पूर्वी तर श्रद्धा पाहिजे, देताना सुद्धा श्रद्धा पाहिजे, देताना सुद्धा श्रद्धा पाहिजे. ती श्रद्धा सुद्धा तुमच्या पुण्याला, त्या चित्ताला पुण्य बनवण्याच्या, पुण्याला महाफलदायी बनवण्यासाठी ती अनुकूल बनवते. आणि त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात दत्वा आत्मनो होती. आणि दान दिल्याच्या नंतर जेव्हा तुमचं मन असं गदगदून जाते, तुमचं मन असं प्रीतीने आनंदाने भरून जाते, नाही का? हे कशाने होते? श्रद्धेने दिल्यामुळे. आणि जेव्हा असं होते, भगवान म्हणतात अशा प्रकारे 3 ठिकाणी तुमच्या चित्ताला तुम्ही असं सुंदर बनवलं, तुम्ही जे पुण्य मिळवताना त्या पुण्याला मोजता येऊ शकत नाही. भगवान म्हणतात जसं एखादा ग्लास आहे, पाण्याचा ग्लास आहे, तो जर समुद्राजवळ घेऊन गेला तर त्या पाण्याला मोजता येते का? एका ग्लासाने समुद्राचं पाणी मोजता येत नाही, किती लिटर आहे, किती ग्लास आहे. तिथे फक्त एकच म्हणता येऊ शकते की समुद्राचं पाणी आनंद आहे, आनंद आहे. अशीच गोष्ट असते. जेव्हा तुम्हाला या प्रकारचं पुण्य करता येते, तुम्हाला जे पुण्य मिळते त्या पुण्याविषयी असंच म्हणता येते की तुम्ही पुण्य कसं मिळवलं आहे? आनंद आहे, आनंद आहे. मग आनंद पुण्याचे भागी आहे तर सुख तुम्हाला सुद्धा आनंद मिळणार आहे, नाही का? सुख सुद्धा आनंद मिळणार आहे. आणि म्हणून असे तुम्ही पुण्यवान बना. जीवन असंच आहे तसेच निघून जाते. तुमची पुण्यरूपी संपदा तुमच्या कामी पडते. हे सौभाग्य आहे. हे कठीण जीवन जाण्यासारखं पुण्य जर तुमच्याकडे असेल ना, तुम्हाला या संसारातलं कोणताच जन्म तुम्हाला धर्ममार्गापासून दूर जाऊ देत नाही. मग एवढं मोठं महासौभाग्य, एवढं मोठं तुम्ही पुण्य कमवाल की तुम्ही नेहमी धर्ममार्गामध्ये राहू शकाल. मग असं असताना तुम्ही त्याच्याविषयी असं आवेग खाणं, ते पाहून करून आपल्याला प्रसन्न नाही झालं. तुम्ही जर ती प्रसन्न नाही जाणवले, तुम्हाला ते पुण्य नाही मिळत. पुण्याची व्याख्या काय असते? पुण्य हे अंतःकरणाचा भाव आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात हृदयं पुनाती ती पुण्य. जी क्रिया, जे कर्म तुमच्या हृदयाला असं तुम्ही प्रसन्न बनवलं ते पुण्य आहे. मग ते करता आलं पाहिजे. पुण्य कर्म अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मिळते. तुम्ही आता एक धर्म ऐकताना इथे खाली बसता, तुम्ही गौरवाने सन्मानाने बसता, नाही का? हा एवढा छोटासा भावातून तुम्हाला पुण्य मिळते, नाही का? पुण्य कमावण्यासाठी दक्ष बनता आलं पाहिजे. इथे मला फॉर्मॅलिटीसाठी तुम्ही बसणार नाही त्या मी तर अध्यक्ष आहे, मी तर ह्या मला खुर्ची पाहिजे, स्टेजवर जागा पाहिजे. पुण्य मिळत नाही. तुम्हाला ती जागा जरी मिळाली, पुण्य मिळत नाही. ओरडे नका बनू, दक्ष बना पुण्य संचित करण्यासाठी, नाही का? हे भगवंताचे विहार आहे. ते भगवंताच्या विहाराच्या आश्रयाने महान पुण्य कमव. संघ आहे, संघाच्या आश्रयाने महान पुण्य कमव. पुण्य कर्म सगळ्या सुखाचं कारण आहे, नाही का? जे पुण्य कर्म करतो, भगवान बुद्ध म्हणतात पुण्यांचे पुरुषो कैला तीर्थ पुन्हा पुन्हा. जे पुण्य कर्म करता तुम्ही ते पुण्य वारंवार केलं पाहिजे. कमी छंदन कैला, ते पुण्य करण्यासाठी तुमच्या मनात इच्छा जागृत झाली पाहिजे, इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. का झाली पाहिजे? कारण भगवान म्हणतात सुख पुण्य सौख्य, सगळ्या सुखाचं कारण पुण्य कर्म. आणि म्हणून उपासिकांना
तुम्हाला हे सौभाग्य आहे, या सौभाग्याला तुम्ही ओळखा की अशा प्रकारचं महादुर्लभ कठीण जीवनदानाचं पुण्य तुम्हाला करता आलं आणि तुम्ही त्या सहभागी तुम्हाला होत आहात. या पुण्यकर्माला महाफल बनवण्यासाठी तुम्ही 3 महिन्यापर्यंत भिक्षू संघाला 4 प्रत्ययाने दान देऊन सेवा केलेली आहे. ते पुण्य निश्चितच महाफलदायी आहे, पण महाफलदायी बनण्यासाठी ह्या 2-3 गोष्टी आवश्यक असतात, नाही का? कोणत्या असतात? एक श्रद्धा महत्त्वाची असते, ती 3 ठिकाणी कायम पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्यातले शील महत्त्वाचं असते आणि मी भिक्खू संघस्य देन, की जे मनात चेतना उत्पन्न झाली की मी भिक्षू संघाला दान देतो, भगवंताला हे संघाला दान देतो, ही जेव्हा चेतना उत्पन्न होते ही चेतनाच तुमचं कर्म आहे. आणि ह्या प्रकारच्या पुण्यकर्माला संचित केल्यानंतर तुम्ही जर सहज भावनेने जर तुम्ही प्रार्थना चेतना जागृत ठेवली, हे पुण्यकर्म माझ्या निर्वाण प्राप्तीसाठी हेतू बनव, प्रत्यय बनव, एक गॅरंटी आहे. तुम्ही निर्वाण तुम्हाला निर्वाण मिळवणं निश्चित आहे, निर्वाण मिळवणे निश्चित आहे. त्रिपिटकामध्ये असे सैकड़ो नाही लाखो उदाहरण भेटतात की ज्यांनी कोणत्या ना कोणत्या बुद्ध काळामध्ये भगवंताच्या काळामध्ये ह्या प्रकारे कठीण जीवनदान दिलं आहे. आणि या जीवनदानाच्या पुण्याने कल्पांतरापर्यंत देवता लोकांमध्ये मनुष्य लोकांमध्ये जन्म घे संसरण केलं आणि एवढं पुण्य शिल्लक होतं. एवढं केल्यानंतर सुद्धा एवढं पुण्य शिल्लक होतं, पण ते शिल्लक असताना सुद्धा त्याने निर्वाण मिळवलं. ते बाकीचं आणखी सुख मिळायचं बाकीच होतं, नाही का? ते म्हणतात की एवढ्या प्रत्येक तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. एक नागेंद्र नावाचे पंडित होते, त्यांनी 91 कल्पापूर्वी भगवान विपस्सी सम्यक समुद्रांच्या काळामध्ये कठीण जीवनदानाचं पुण्य केलं होतं. त्या पुण्यकर्माने ते 18 कल्पापर्यंत म्हणजे ते देवलोकामध्येच त्यांनी संसरण केलं. देवलोकात त्यांचा जन्म झाला. 18 कल्प म्हणजे स्वादा नाही, छोटा नाही. त्याच्यानंतर ते 34 वेळा ते देवेंद्र शक्र बनले. 84,000 वेळा ते चक्रवर्ती राजा बनले. बाकीची गोष्टच काय नाही का? पण एवढं मी सुख अनुभव केल्याच्या नंतर सुद्धा मी आणखी मला खूप वेळ नाही तेवढ्या वेळ त्याचं पुण्य मिळणारं होतं, परंतु त्याच्या अगोदर मी काही सैकड़ो वेळा चक्र राजा बनूनच मी आज आनंद झालो. आता मला त्याची तेवढी आवश्यकता नाही का? तर मग अशा प्रकारचे हे पुण्य आहे. हे पुण्य साधारण नाही आहे, हे आग्रदान आहे, आग्र पुण्य आहे. भगवान काय म्हणतात? आकस्मिक दानम ददतन आगम पुण्यम पवटती. आग्र ठिकाणी तुम्ही जर दान दिलं तर पुण्य कसं मिळते? तुम्हाला आग्र पुण्य मिळते तुम्हाला. आणि आग्र पुण्याचा विभाग काय असतो? आग्र पुण्य विभाग आग्र सुख असते. मग ते मनुष्य लोकांतील मानवी सुख असो, देवता लोकांतील दिव्य सुख असो, किंवा या सगळ्या संसारातील जे कोणतं सुख आहे, सर्वश्रेष्ठ सुख कोणतं आहे? निर्वाण आहे. ते सुद्धा या प्रकारच्या पुण्याने मिळते. आणि म्हणून उपासकांना ह्या प्रकारचं पुण्य आता तुम्ही संचित केला, दान दिला, या कमीत कमी दिल्याच्या नंतर या स्मरण करून त्याचा अनुमोदन व्हा आणि अनुमोदन करून या पुण्याची भागी बना. हे पुण्य जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जिथेही जा, जिथेही तुमचा जन्म, इव्हन तिरछान प्राण्यात का होईना, पण तिथेही तुम्ही एक युनिक म्हणून काहीतरी याच्या चांगल्या उच्च स्थानी तुम्ही राहणार. मग मनुष्य लोकांची गोष्टच काय, ज्या 4 लोकांमध्येच 1000 लोकांमध्ये जा, तुम्ही स्वाभिमान त्या लोकांमध्ये एक श्रेष्ठ स्थानी तुम्हाला बसणार तुम्ही. हे कशामुळे आहे? हे या प्रकारचे केलेल्या पुण्यकर्म आहे. हे साधं पुण्य नाही, हे पुण्यकर्म असं आहे प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला सत्पुरुषांची संगती देणार आहे, प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला धर्माशी जोडून ठेवणार आहे आणि या प्रकारे प्रत्येक जन्मात तुम्हाला सुखी बनवणारे हे पुण्य आहे आणि शेवटी तुम्हाला निर्वाण देणार आहे. मग असं महापुण्य आहे. या पुण्याचे तुम्ही आज भागी बनला आहात. तर प्रसन्न व्हा, प्रसन्नतेने या पुण्याचा अनुमोदन करा आणि मनामध्ये प्रार्थना ठेवा, मनामध्ये अशी चेतना जागृत करा. जेवढ्याही तुमच्या प्रार्थना असतील, एक प्रार्थना केली म्हणजे तुमचं संपलं पुण्य असं नाही. 1000 ठेवा, काही फरक नाही पडत. हे पुण्य साधं नाही आहे, या पुण्याचं लिमिट नाही आहे, सीमा नाही, आनंद पुण्य आहे. मग तुम्हाला जे जे सुखद वाटते या संसारामध्ये, जेवढंही त्याच्यामध्ये सुख वाटते ते सगळं सुख तुम्हाला मिळालं. मनुष्य लोकातील, मानवी असो, देवता लोकातील, दिव्य असो अथवा निर्वाण सुख असो, या सगळ्या सुखाची भागी तुम्ही बनू शकता आणि भागी बनवणारं पुण्य आज तुम्ही मिळवलं आहे. आणि म्हणून प्रसन्न
सांगण्यासाठी भरपूर काही होतं, पण वेळ संपला. या कठीण जीवनदानाचा प्रोग्राम थोडासा वेगळा राहतो. आपल्या लोकांना फारसं माहिती नाही. तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, उद्याचा कार्यक्रम तुम्ही आमचा बघा. महाराजा सेलिब्रेशन हॉलमध्ये आहे. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार. अतिशय सुंदर. तुम्हाला कळून येईल की पुण्य काय असते, कसं करायला पाहिजे, नाही का? तुम्ही असे दक्ष बना पुण्य करणं अर्जित करण्यासाठी, संचित करण्यासाठी. आणि हे पुण्यकर्म निश्चित रूपाने तुम्हाला सुखी बनण्यासाठी कारण आहे. सगळ्यात मोठा एक आश्रय मिळतो तुम्हाला की ह्या पुण्यकर्माने तुम्हाला सत्पुरुषांचा आश्रय नेहमी मिळत राहील. मग ते टाइम टू टाइम संसारामध्ये महाबोधिसत्व जन्मले तरीही तुमचा त्या सत्पुरुषांशी संबंध राहील. कधी कधी पंचेबुद्ध संसारामध्ये आले, त्या पंचेबुद्धांशी सुद्धा तुमचा संबंध राहू शकतो. तुम्ही या प्रकारे कधी सम्यक संबुद्ध आले तर तुम्हाला तिथे सुद्धा त्यांच्याशी संबंध जोडून राहू शकतो. मग अशा प्रकारचं सत्पुरुषांना जोडणारं हे पुण्य साधी गोष्ट आहे का? मग नाही, साधी गोष्ट नाही. सत्पुरुषांना जोडणे म्हणजे निर्वाणाला पोहोचणे. तुम्हाला निर्वाणाचा मार्ग मिळणेच आहे. जसं छोट्या नद्या जर मोठ्या नदीला भेटतात, गंगा नदीला भेटला तर त्या गंगा नदीचं पाणी समुद्रात जाणंच आहे. तशाच पद्धतीने तुमचं असं सत्पुरुषांच्या आश्रयाने तुम्ही राहिला, तुम्ही धर्ममार्गाची हळूहळू उन्नती करत निर्वाणापर्यंत पोहोचा, नाही ना? म्हणून प्रसन्न व्हा. आपल्याला आज असं पुण्य मिळवता आलं, असं सौभाग्य तुम्हाला मिळवता आलं आहे. तर या पुण्याच्या बलाने आपल्याला या संसारातील सगळ्या प्रकारचं सुख मिळेल अशी चेतना मनस्वी ठेवा. आणि मी सुद्धा तुम्हाला या प्रकारे मंगलकामना करून आशीर्वाद करतो. मी जे ते धर्माचं दान दिलं आहे, धर्माची तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या आहेत आणि सगळ्या दानाला जिंकणारं धर्मदानाचं पुण्य संचित केलं आहे. हे पुण्यकर्म तुम्हा सगळ्यांनाच सगळ्या प्रकारे सुख शांती मिळवण्यासाठी, आयुष्य आरोग्य बल मिळवण्यासाठी, देवताद्वारा धार्मिक आरक्षा मिळवण्यासाठी आणि संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी एकांत रूपाने हे संपूर्ण धर्मदानाचं पुण्य हेतू प्रत्यय बनो अनुभव नाही. सुखी दुःखा निरोगा बंधू निब्बाणस पच्चयो सुखी हो. वेळ खूप झाला, नाही तर मी खूप विचार केला होता सुंदर तुम्हाला कठीण जीवनदानाचं महत्त्व सांगणार, पण मला जेवढंही सांगितलं फार महत्त्वाचं आहे. आता इथून तुम्ही जे पुण्य करता आता केलेलं आहे तशी आपली कुशल चेतना उत्पन्न करून असे पुण्याची भागी व्हा. हे सौभाग्य तुम्हाला आम्हाला मिळालं आहे, त्याचा लाभ आहे, नाही का? खूप म्हणतात असे सांगा.